जोरदारपणे स्वागत करा या पहिल्या चेंडूचं. बोला गणपती बाप्पा. पहिलं षटक फेकण्यासाठी बॉलिंग मार्क वरती ललित आघाडीची जोडी यश आणि त्याच्या समवेत हरेश. पहिला बॉल, पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. डॉट बॉलने केली सुरुवात. पहिलं षटक ललित फेकत असताना आपल्या टीमसाठी. पहिल्या षटकामध्ये बॉलिंग करतात ललित. पहिलं षटक, पहिला बॉल डॉट. बॅकफुटला जा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. शॉर्ट थर्ड मॅन मध्ये झेल पकडण्यात आलेली आहे. पहिलाच षटकामध्ये या दुसऱ्या चेंडूवरती झटका मिळत असताना हरेश परतलाय मैदानाच्या बाहेर. रोमन 11 बेकरे बनाम मालेवाडी या दोन टीम मध्ये सुरू असणारा सामना. वेगवान टाकलेला ऑन साइड टर्न करतात. एक रन या बॉलवरती मिळते. सुरुवात झालेली आहे मालेवाडी टीमची. तिसऱ्या चेंडूवरती सिंगल या बॉलवरती मिळत असताना नुकताच आपण पाहतायत संदेश दादा कराड यांचं नुकताच आगमन आपल्या या मुख्य व्यासपीठावरती होत असताना त्यांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. या विभागामधील श्रद्धाच्या क्षणाला बहुचर्चित असणारे हे नाव यांचं नुकताच आगमन. हार्दिक स्वागत. लीव केलेला चेंडू पाठीमागे पंचांचा इशारा. नो बॉल सिग्नल पंचांना केलेला आहे. रिटर्न क्रीजच्या पलीकडे पडणारा हा चेंडू पंचांना नो बॉल इथून घोषित केलेला. फ्री हिट असणारे आता नवीन आलेले फलंदाज करंट जे नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आता यश आलेले स्ट्रायकिंग एंडला. आतापर्यंत 2 धावा. पहिलं षटक सुरू ललितचं. स्ट्रायकिंग एंड वरती आता यश पोहोचला. पुढचा बॉल फ्री हिट. टर्न करतात ऑन साइडला. हवे ते मिडॉनला झेलची शक्यता. खेळाडू पोहोचलेत. पकडली आहे झेल. फ्री हिट. एक रन जरूर या बॉलवरती कंप्लीट केली जाते. या एकच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली 3 या धावसंख्येवरती. ओव्हर नंबर 1 मध्ये मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग करत असताना गोलंदाज आपण ललित यांना पाहतो. श्रीमान किरणजी ठाकरे साहेब यांचं नुकताच आगमन आपल्या या स्पर्धेच्या ठिकाणी होतं. त्यांना आम्ही विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत आहे. फुलर लेनचा बॉल होता. वेगानं टाकला होता. डॉट बॉल. धावसंख्या 3. पहिलं षटक सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. ललितनं चांगली सुरुवात आपल्या संघासाठी केलेली आहे. वेगवाने लॉफ्ट करतात. लॉंग ऑनच्या वरतून पाठवलेला पहिला धुवाधार षटकार आलेला फलंदाज करणच्या बॅटमधून. पहिल्या षटकाचा डावीतून अटपला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मालेवाडी संघाची धावसंख्या ही जाऊन पोहोचलेली ती 9 या धावसंख्येवर.
बघता बघता झेल हवेमध्ये उडाली. पंचांचा इशारा नो बॉल इथून आलेला. वाईट फॅक्टर इथून मॅटर करत असताना पंचांना नो बॉल इथून घोषित केलेला. विकेट किपरने झेल जरूर पकडली होती. थोडीशी सुरुवात खराब होत असताना दुसऱ्या ओव्हर मध्ये ओमकारच्या वतीनं फ्री हिटची नामी संधी यश साठी फलंदाज यश राखिंग इंडला आतापर्यंत 10 झालेल्या आहेत. रोमन 11 बेकरे बनाम मालेवाडी या दोन संघांमध्ये सुरू असलेला हा सामना पहिला उद्घाटनाचा 2026 ची सुरुवात आपण या स्पर्धेने करत आहोत. सेव्ह केलेला चेंडू बराचसा दूर आहे. आणखीन एक नो बॉल पंचांचा इशारा येतोय. चुकी करत असताना ओमकार ज्याप्रमाणे पहिलं षटक ललितने टाकलं, इकॉनॉमिकल षटक राहिलं. पहिला पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये फक्त 9 धावसंख्येचं षटक फेकलं, परंतु इथे सुरुवात थोडीशी ललितच्या वतीनं चांगली झाल्याच्या नंतर ओमकारच्या वतीनं थोडी खराब होत असताना फुलटॉस आहे. खोदून काढलेला फ्रीडचा बॉल चांगला यॉर्करनं सुरुवात केलेली आहे. समोरून चेंडू बाउन्स झाला. सेकंडचा कॉल. लगेचच 2 धावा या बॉलवरती मिळतात. धावा पाहिजेत मालेवाडी संघाला, त्यासाठी धाव मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. या 2च्या मदतीने टीमची टोटल धावून पोहोचलेली आहे 13 या धावसंख्येवरती. ओव्हर नंबर 2 मध्ये बॉलिंग करतात सध्या तरी ओमकार. थोडीशी खराब सुरुवात झाली नो बॉल व्हाईट बॉल न, परंतु आता कमबॅक करत असताना हो चांगला टाकलाय वेगवाने लाऊड स्टिक चेंडू मिस करतो. पंच कॉल करत असताना दुसऱ्या चालवली निघाले दोन्ही फलंदाज. 2 धावा मिळतात या चेंडूवरती. संघाच्या 2च्या मदतीने टीमची टोटल आता पुढे जाऊन पोहोचलेली आहे 15 या धावसंख्येवरती. 15 ऑन स्कोर कार्ड. स्ट्रायकिंग एंडला यश घडत असताना ओमकारनं दुसऱ्या षटकामध्ये सुरुवात केलेली आहे. अष्टविनायक बेकरी चषक 2026 पर्व सुरू आहे. हो दशरथने बोलत आहे. वेगवान लॉफ करण्याचा प्रयत्न ऑन साइडला सहजतेने टर्न करतात. मिड विकेटला इनफील्डला क्लिअर करत डीप मध्ये चाललेला चेंडू आणि बघता बघता फक्त 1 रन या बॉलवरती मिळते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 1च्या मदतीनं 16 या धावसंख्येवरती. 16 झालेल्या आहेत आतापर्यंत. उभ्या 4 ओव्हर मध्ये कितीपर्यंतचं टार्गेट ठेवण्यात येईल. मिळालेल्या माहितीनुसार रोमन 11 बेकरी संघ फक्त आनंदासाठी आज मैदानाच्या आतमध्ये उतरला. व्हाईट बॉल एक्स्ट्रा रन मिळते या चेंडूवरती. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 17. दुसरा षटक थोडासा मागं ठरत असताना ओमकार त्याप्रमाणे ललितनं चांगली सुरुवात 9 धावसंख्येनं करून दिली, कारण पहिलं पॉवर प्लेचं षटक होतं. फक्त 2 खेळाडू आउटफील्ड मध्ये होते, तिथे फायदा उचलण्याचा प्रयत्न जरूर सुरू होता. एक विकेट पहिल्या षटकामध्ये मालेवाडी संघाने गमावली जरूर. दुसऱ्या ओव्हर मध्ये ओमकारच्या विरोधामध्ये हल्ले करण्याचा प्रयत्न सुरू आहे. तो यॉर्कर टाकलेला ओमकारनं, चांगला चेंडू टाकलेला. आणखीन एक ओमकारनं आणखीन एक डॉट इथून फेकलाय. बरेचसे नवनवीन यंगस्टर्स बेकरी टीमच्या वतीनं खेळताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. मालेवाडी संघानं आतापर्यंत 17 जमवल्यात. ओव्हर नंबर 2 मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. यॉर्कर टाकलेला फुलर लेनचा बॉल होता. ड्राईव्ह करत असताना बरोबर एक्स्ट्रा कव्हर मध्ये आलेला आहे. आतापर्यंत 18 तर बनलेला आहे. गोलंदाज तयार ओमकार. हो लेग स्टिक चेंडू मिस करतो. लीव केलेला चेंडू. एक्स्ट्रा रन मिळते या चेंडू या ओव्हर मध्ये. बऱ्याचशा वाईडच्या नो बॉलच्या एक्स्ट्रा धावा जरूर मिळाल्यात मालेवाडी संघाला. जर मोठे फटके खेळण्यापासून वंचित ठेवण्यात आलेल्या ओमकारच्या वतीनं, परंतु एक्स्ट्राच्या स्वरूपात बऱ्याचशा धावा ओमकारनं आतापर्यंत खर्च केल्यात. धावा पुस्तकावरती धावा आतापर्यंत लागल्यात 19 वरती. पहिल्या ओव्हर मध्ये 9, दुसऱ्या ओव्हर मध्ये आतापर्यंत 10 आल्यात. लॉफ करतात. वायदा उचलत असताना मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे ठोकला षटकार. 6च्या मदतीने 2 षटकांच्या समाप्तीनंतर टोटल 25 या धावसंख्येवर. हॅलो, आताच नुकताच या ठिकाणी आपल्या कर्जत तालुक्याचे विधानसभा प्रमुख सन्माननीय किरणजी ठाकरे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. अष्टविनायक क्रीडा मंडळ बेकरे त्यांचं हार्दिक स्वागत करत आहे. तसेच
47 आतापर्यंत झालेला आहे. सर्व मुख्य व्यासपीठावरती उपस्थित असणाऱ्या मान्यवरांचा मी आभार व्यक्त करत आहोत आयोजकांच्या वतीने की आपण महत्त्वपूर्ण वेळ या स्पर्धेला आपण दिलात आणि या स्पर्धेची शोभा आपण वाढवली, त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार आयोजकांच्या वतीने आम्ही व्यक्त करत आहोत. धन्यवाद. अंतिम षटक आता प्रगतीपथावरती. नो बॉल, पंचांचा इशारा. अंतिम षटक. वेगवान चेंडूनं सुरुवात. ब्रीडचा बॉल होता, ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न, डॉट बॉल इथून होत असताना सुरुवात. धावसंख्या 47. शेवटचं षटक बाकी आहे. शेवटच्या षटकामध्ये किती धावा येतील, कितीपर्यंतचं टार्गेट ठेवण्यात येईल. दुसऱ्या मॅचसाठी आपण इन्व्हाइट करूयात लगेच. नो बॉल हा पंचांचा इशारा येत असताना आणखीन एक एक्स्ट्रा रन या चेंडूवरती मिळते. बऱ्याचशा चुक्या दुसऱ्या षटकापासून सुरू आहेत. तिसऱ्या ओव्हरमध्ये धुवाधार फटकेबाजी केली यशनं. धावसंख्या आतापर्यंत 49 वरती. कमी गतीने टाकला होता, चांगल्या लेंथ वरती टाकण्यात आलेला हा चेंडू. डॉट बॉल. अंतिम षटक फेकतोय गोलंदाज रोहित. 49 आतापर्यंत झाल्यात. साकिंगला यशनं चौकार षटकारांची आतिषबाजी तिसऱ्या षटकामध्ये आपल्याला दाखवली. तोच यश मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतो. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन मिळते. धावसंख्या 50 वरती जाऊन पोहोचलेली आहे. धावा. शेवटचं षटक रोहितचं. आणखीन एकदा लीव्ह केलेला, आणखीन एक व्हाईट बॉल. 51 झालेला. बऱ्याचशा एक्स्ट्रा धावा पहिल्या सत्रामध्ये मिळाल्या.
58 आतापर्यंत झालेल्या नो बॉलचे एक्स्ट्रा रन, शेवटचा अंतिम चेंडू. फुलटॉस दिलेला रनआउटची संधी आहे. शेवटच्या बॉलवरती जरूर फलंदाज इथून होतात बाद. 58 झालेल्यात, शेवटचा अंतिम चेंडू, विकेट आलेली आहे. 58 झालेले 59 धावा संख्येचा टार्गेट आहे. चला वंजारपाडा बी प्लस वर्सेस मानगाव, दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये या. चला वंजारपाडा बी प्लस प्रतिस्पर्धी संघाचे कॅप्टन आलेले आहेत. श्रीमान भाऊ कांबरे साहेबांच्या शुभ हस्ते आपण पुढील सामन्याचा टॉस करत आहोत. वंजारपाडा संघ शिस्तप्रिय संघ आहे. अगदी शिस्तीनं बांधण्यात आलेला संघ, कधी उशिरा येणार नाही. चला वंजारपाडा टीमचे कॅप्टन ताबडतोब या.
पहिलं षटक. ओ पहिलाच बॉल उडवला मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. विध्वंसक सुरुवात, भव्य षटकार. पहिल्याच बॉलवरती पहिला षटकार, सलग 3 षटकार ठोकले तर जय कराड यांच्या वतीने 1000 रुपयांचं पारितोषिक. तेजसच्या विरोधामध्ये रोहितचं आक्रमण. पहिल्याच बॉलवरती ठोकला षटकार. हो आताच्या क्षणाला वेगवान टाकलेला क्लीन बोल्ड. फलंदाज इथून बाद. यॉर्कर होता, यष्ट्या उद्ध्वस्त करून लावलेला. फलंदाज बाद. वेगवान चेंडू टाकलेला, आल्या आल्या फटका खेळलेला. ट्रॅकिंग एंडला फलंदाज ललितच्या बॅटमधून आलाय चौकार. हो थोडासा अपेक्षाहून खाली राहिलेला चेंडू. पहिला षटकाराने सुरुवात, दुसरी विकेट आली. तिसऱ्या बॉलवरती चौकार आला आणि चौथा इथून डॉट येत असताना धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 10. या धावसंख्येवरती पहिलं षटक तेजसच्या सुरू आहे पॉवर प्लेचं. नेक्स्ट मॅचचा टॉस झालेला, मानगाव संघानं टॉस जिंकलेला. लॉफ करतात आक्रमण. वाईडिश लॉंगॉनला क्षेत्ररक्षक पोहोचलेत. जबरदस्त झेल इथून पकडली. फलंदाज आणखीन एक होतोय बाद. लॉफ करण्याचा प्रयत्न जरूर होता. आणखीन एक विकेट येत असताना शेवटच्या अंतिम बॉल वरती देखील इथून विकेट मिळाली आहे. पहिलं षटक नावी राहिलेलं कदाचित तेजसच्या नावावरती. 10 या धावसंख्येवरती 3 एकूण धक्के बसलेले आहेत रोमन 11 बेकरी टीमला. फलंदाज बाद. पहिलं षटक धावसंख्या 10 वरती. 59चं टार्गेट दुसऱ्या षटकामध्ये यश आलेत. समोर खेळलेत पहिली सिंगल
वेगानं कंप्लीट केले. या चेंडूवरती फक्त 1 रन इथून मिळते. संघाची धावसंख्या 11. 59चं टार्गेट. पहिली सिंगल या दुसऱ्या चेंडूवरती मिळत असताना टोटल 11. फलंदाज स्ट्रायकिंग एंडला आता ओमकार आणि रुपेश ही जोडी आता मैदानाच्या आतमध्ये बॅकफुटला जात डीप कव्हर पॉइंट मध्ये खेळतात. प्रोटेक्शन डीप मध्ये. पॉवर प्ले कंप्लीट झालेला त्याचाच फायदा फिल्डिंग करणारी टीम उचलत असताना या बॉलवरती सिंगल 1च्या मदतीनं टोटल जाऊन पोहोचलेली ते 12वर. दुसरं षटक सुरू आहे. बघू आता 59चं टार्गेट चेस करायचं. खोलात होता चेंडू ऑन साइडला लेग ग्लान्स करत असताना फक्त 1 रन या चेंडूवरती मिळते. संघाची टोटल जाऊन पोहोचलेली आहे 13 या धावसंख्येवरती. 3 बॉलवरती 3 सिंगल आलेत. आक्रमण पाहिजे. प्रत्येक ओव्हर मध्ये 15चं आस्किंग रन रेट. टॉपेज लागलेली आहे. पाठीमागे क्षेत्ररक्षक जज करतात. दुसरं षटका 2 धावा या ओव्हर मध्ये मिळत असताना या आतापर्यंत या चेंडूवरती मिळत असताना 2च्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 15 वरती. आणखीन 2 चेंडूंचा आता इथून खेळ बाकी राहतोय. 15 झाल्यात. अंतिमचे 2 बॉल. बघूयात अंतिमच्या 2 बॉलवरती कितीपर्यंत धावा इथून वसूल करू शकतात. बॅकफुटला जात ऑन साइडला चांगला फटका. बघूया क्षेत्ररक्षक मोठी चेस आहे. 2 तर केलेला पूर्ण आणि बघता बघता निघून चाललेला चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे. धावा 4 चौकार. चौकाराच्या मदतीनं धावा संख्या 19 वरती आहे. शेवटचा अंतिम चेंडू आता बाकी राहतोय. एकोणीस धावा आतापर्यंत धावा पुस्तकावरती. शेवटचा अंतिम चेंडूचा आता खेळ बाकी आहे. लॉफ करण्याचा प्रयत्न. जेलची शक्यता. 2 खेळाडू पोहोचलेत. जेल हवेमध्ये होती. पकडली जेल. आणखीन एक फलंदाज इथून बाद. धक्का. 4था ओव्हर कंप्लीट. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावा संख्या 19 वरती आहे. बारा चेंडूंमध्ये आता विजयासाठी एकूण 40 धावसंख्येची गरज आहे. 12 बॉलमध्ये विजयासाठी 40. तिसरं षटक. चांगला टाकलेला बॉलच बॅक ड्राईव्ह. 1 रन पूर्ण झालेले. दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे. बघता बघता 2 धावा या चेंडूवरती पूर्ण होत्या. 2च्या मदतीनं टोटल जाऊन पोहोचलेली आहे 21 वरती. 12 मध्ये 40 ची गरज होती. पहिल्या बॉलवरती 2 धावा येत असताना 11 बॉलमध्ये 38. अकरा चेंडूंमध्ये विजयासाठी 38. लॉफ करतात. लॉंग ऑन इन ऍक्शन. जेलची शक्यता. पकडली आहे जेल. आणखीन एक फलंदाज बाद. आता 10 चेंडूंमध्ये 38. एकवीस झालेलं. आता 10 चेंडूंमध्ये 38. 38 फ्रॉम 10. नवीन फलंदाज आता केतन कराळे मैदानाच्या आतमध्ये.
हो, खोला सुद्धा एक्स्ट्रा कव्हरला ड्राईव्ह केलेल्या आहेत. फक्त सिंगल या बॉलवरती. 22 धावा एकूण धावा पुस्तकावरती 37 ची गरज आहे 9 चेंडूंमध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. फुल टॉस ऑन साइडला टर्न करतात. लॉंग ऑन मध्ये चाललाय चेंडू. मिस्टेक झालेली आहे. दोन धावा या बॉलवरती मिळतात. 2च्या मदतीने धावा संख्या 24 वरती 24. शेवटच्या अंतिम 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. 12 चेंडूंमध्ये 40 करायच्या होत्या. या ओव्हर मध्ये 5 आल्यात. 35 ची अजून गरज आहे. फुल टॉस आहे. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. 1 रन या बॉलवरती कंप्लीट. स्ट्रायकिंग एंडला थ्रो झालेला. एकच 2 धावा पूर्ण होत आहेत. 2च्या मदतीने आता धावा संख्या 26 वरती. विजयासाठी 33 आता करायच्या. 7 बॉल मध्ये 33. लॉफ करतात. पुन्हा जेलची शक्यता. खेळाडू प्रयत्न चांगले होते. हो, गुड एफर्ट्स. 2 मिळतात या बॉलवरती. 6 बॉल मध्ये आता विजयासाठी 31. नेक्स्ट मॅचचा टॉस झालेला. मानगाव टीम आपला डिसिजन कळवा. फिल्डिंगचा निर्णय घेतलेला. शेवटचा अंतिम षटक बाकी. 6 बॉल मध्ये विजयासाठी 33. सहा चेंडूंमध्ये विजयासाठी 31. पहिला डॉट बॉल. केतन कराळे मैदानाच्या आतमध्ये. केतनच्या नावावरती बरेचसे रेकॉर्ड आहेत. नो बॉल पंचांना कॉल केलेला. पुढचा चेंडू आता इथून फ्री हिट टाकला जाईल. केतनच्या विरोधामध्ये नो बॉल. वेगवान टाकलेला एज. पाठीमागे फक्त एकच रन मिळेल. केतनकडे पुन्हा स्ट्राईक आता आलेली आहे. केतनचे कदाचित आता षटकारांची फटकेबाजी बघायला मिळू शकते. सर्वांना खेळण्यासाठी संधी मिळावी म्हणून केतन 7व्या क्रमांकावरती आला. बॅकफुटला जा स्क्वेअर कट करण्याचा. वाईट बॉल. थोडासा गोलंदाज केतन यांना घाबरलेला दिसतोय. त्यामुळेच वाईट फेकण्यात तिथून आलेला. चांगला फलंदाज केतन. केतनला कर्जत प्रीमियर लीग मध्ये आज आयकॉन म्हणून सिलेक्ट करण्यात आलं होतं, परंतु नो बॉल पंचांचा इशारा. केतनला कर्जत प्रीमियर लीग मध्ये आज आयकॉन म्हणून सिलेक्ट करण्यात आलं होतं, परंतु केतनने ते नाकारलं. नो बॉल फेकण्यात इथून आलेला. 2 बीमर इथून टाकण्यात आलेला. पंचांना ताबडतोब गोलंदाजाला रिप्लेस करण्याचे आदेश या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. चला फास्ट खेळा प्लीज. धावा संख्या जाऊन पोहोचलेली आहे 33 वरती. ची गरज आहे. 4 चेंडूंमध्ये 26. 4 बॉल मध्ये 4 षटकार. फक्त केतनच करू शकतो या गोष्टी. आता बघूयात. केतनने जर 4 बॉल मध्ये 4 षटकार ठोकले तर प्रत्येक नाक्यावरती, प्रत्येक चौकावरती
केतनचे 12x15 बॅनर झळकतील. गोलंदाज तयार. फ्री हिट आहे. ऐज लागली होती. जीवनदान मिळत असताना केतनला 3 बॉलमध्ये 26. शेवटचे 2 चेंडूंचा खेळ बाकी राहतोय. थोडीशी प्रॅक्टिस कदाचित रोमन 11 बेकरी संघाची कमी पडली. नवीन सुरुवात आहे, हरकत नाही. अपयश यशाची पहिली पायरी. ओ केतनच्या बाटमधून चाललेला चेंडू सरळ सीमा रेषेच्या पलीकडे. चौकार. 38 झालेला. शेवटच्या अंतिम 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. एकच शेवटचा चेंडू बाकी राहतो. चला चेंडूची व्यवस्था करा. केतनने एवढा लांब मारलेला की चेंडू. शेवटचा बॉल. डॉट बॉल. केतननं एकूण धावा बनवल्या 6. फक्त 44 धावेने त्याचा अर्धशतक हुकलेलं आहे. हरकत नाही. पुढच्या मॅच मध्ये शुभेच्छा आपण देऊयात. ही चांगली सुरुवात होती बेकरी टीमची. गोलंदाजी करत असताना थोड्याशा एक्स्ट्रा धावा मिळाल्या. त्या कारणास्तव एवढा रन झाल्याच्या नंतर केतन एकटा तरी काय करणार. थोड्याशा जास्त धावा खर्च झाला. एक फक्त एन्जॉयमेंट साठी रोमन